नमस्कार, CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। मी संपादक संजय कुमारजी गायकवाड। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। नमस्कार, आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड CM न्यूज। आज आपण लोहा तालुक्यातील लोंढे सांगवी परिसरातील कुबेर नगरी या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी आज बऱ्याच दिवसापासून या ठिकाणी सतीश सुगणचंद्रजी शर्मा यांची कुबेर नगरी या ठिकाणी वसलेली आहे। या ठिकाणी शेकडो प्लॉटची या ठिकाणी विक्री झालेली आहे। आज ते 3 ते 4 महिन्यामध्ये मला वाटते जवळपास पूर्ण प्लॉट या ठिकाणी विक्री देखील झालेली आहे। त्यानिमित्त या ठिकाणी आपल्यासोबत नांदेड दक्षिणचे आमदार माननीय ज्यांच्या नावातच आनंद आहे असे सर्व ज्या ठिकाणी जातील त्या ठिकाणी आनंद देणारे आनंदरावजी बोंडारकर चेडके पाटील आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी चर्चा करू। काय सांगणार कुबेर नगरी विषयी? सर्वप्रथम आज गुढीपाडवा आहे, नवीन वर्ष आहे, त्या निमित्तानं मी जनतेला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा देतो। आज कुबेर नगरी या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे। अतिशय उत्कृष्ट या ठिकाणी कुबेर नगरी बसवलेली आहे आणि डेव्हलप चालू आहे। राधे डेव्हलपर आणि आमचे मित्र सतीशजी शर्मा यांच्या माध्यमातून कैलासजी राठोड असतील त्यांची टीम या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये काम करत आहे आणि अतिशय निसर्गमय वातावरणामध्ये ही नगरी कुबेर नगरी या ठिकाणी बसवलेली आहे। आणि मला खात्री आहे की आज आपण पाहतोय शहरामध्ये अतिशय प्रदूषित भाग असतो, अडचणीचे ठिकाणं असतात आणि कोणालाही वाटेल की निसर्गमय वातावरणामध्ये आपण जाऊन राहिलं पाहिजे। आणि निश्चित मला खात्री आहे की या ठिकाणी कुबेर नगरीमध्ये आता आपण सांगल्याप्रमाणे बऱ्याच प्लॉटची विक्री झालेली आहे आणि एक पण प्लॉट या ठिकाणी शिल्लक राहणार नाही असा विश्वास या ठिकाणी माझ्या मनामध्ये आहे। आणि सतीशजी शर्मा आणि त्यांची टीम या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये चांगलं काम करते, त्यांनाही मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि लोकांनी यावं आणि इथं प्लॉट घ्यावं असं लोकांना या ठिकाणी आवाहन करतो। मला वाटतं नांदेड नगरीमध्ये सध्या तर कुठेही प्लॉट राहिले नाहीत, पूर्ण गच्च जागा भरलेली आहे। आणि सतीश सुगणचंद्रजी शर्मा यांनी जे लोंढे सांगवी परिसरामध्ये कुबेर नगरी टाकलेली आहे, अतिशय सुंदर आणि वातानुकूलित वातावरणात आहे। तर याबद्दल जनतेला काय सांगणार, जे की कोरोना काळामध्ये आपल्याला या प्लॉटिंगचे महत्त्व कळलं असेल किंवा जे आपलं ऑक्सिजन पाहिजे त्याचं देखील महत्त्व कळलं असेल। मला तर माझं एक म्हणणं आहे, मी प्रत्येक बातमीत एक सांगितलेलं आहे की या ठिकाणी ज्याने प्लॉट घेईल त्यानं 10 वर्ष जास्त जगेल असं मला वाटतं। याविषयी काय? मी या पहिलं सांगितलेलं आहे की निसर्गमय वातावरणामध्ये या ठिकाणी कुबेर नगरीची स्थापना करण्यात आलेली आहे। माझे मित्र सतीश शर्मा हे पूर्वीपासूनच या व्यवसायामध्ये आहेत, त्यांचं राधे डेव्हलपर आहे, त्यांची जी टीम आहे अतिशय चांगलं काम करत आहे आणि लोकांनी या ठिकाणी येऊन जास्तीचे इन्व्हेस्ट या ठिकाणी केली पाहिजे आणि या ठिकाणी घरसुद्धा बांधतील, फार्म हाऊस बांधतील, वेगवेगळ्या पद्धतीनं लोक या ठिकाणी आनंद घेतील। कारण तर आज आपण म्हणल्याप्रमाणे शहरामध्ये किंवा शहराच्या आजूबाजूचा जो परिसर आहे अतिशय गच्च झालेला आहे आणि आज लोक पैसा सगळ्यांकडे आहे, परंतु सुख शांती निसर्गात राहण्याची जी काही लोकांना आवड निर्माण या ठिकाणी होते, निश्चित अतिशय चांगली जागा आहे। या ठिकाणी लोक येतील आणि जे काही प्लॉट घ्यायचे ते जास्तीचे प्लॉट या ठिकाणी लोक घेतील। मला वाटतं उस्माननगर आणि सिडको या दोन्हीच्या बीचमध्ये हे असल्यामुळे या ठिकाणी इंग्लिश स्कूल जवळपास नाही आणि या ठिकाणी सर्वात प्रथम या ठिकाणी इंग्लिश स्कूल तयार होणार आहे। तर जनतेला काय सांगणार आपण? निश्चितपणे आज जे काही इंटरनेटचा जमाना आहे, लोक इंटरनेटकडे चाललेत, AI जमाना आलेला आहे। या माध्यमातून इंग्लिश स्कूलमध्ये सगळ्यांचीच मुलं या ठिकाणी शिकत आहेत, परंतु खेड्यातले जे काही मुलं आहेत ते या इंग्लिश शाळेमध्ये शिकण्याची आवड त्यांनाही निर्माण आहे। तर या ठिकाणी पोद्दार शाळेचं ते या ठिकाणी प्रपोजल आणतायत, त्यांनाही शुभेच्छा की आपण या ठिकाणी आणले तर ग्रामीण भागातली लोक इथं त्यांची मुलं निश्चितपणे शाळेमध्ये शिकण्यासाठी पाठवतील आणि त्याही मुलाचा विकास होईल। या ठिकाणी माझ्या मनामध्ये कुठली शंका नाही की ती शाळासुद्धा अतिशय उत्कृष्टपणे या ठिकाणी चालेल। नक्कीच या ठिकाणी आताच आमदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे अतिशय सुंदर या ठिकाणी ही प्लॉटिंग या ठिकाणी वसलेली आहे। या ठिकाणी कर्तव्य दक्ष माजी आमदार श्यामसुंदरजी शिंदे यांचे सुपुत्र तथा
तरुणांचे आयकॉन कृषी उत्पन्न बाजार समिती लोहा सभापती माननीय विक्रांतदादा शिंदे आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी देखील चर्चा करणार आहोत. दादा नमस्कार. नमस्कार. या ठिकाणी सर्वप्रथम आपले कुबेर नगरीमध्ये स्वागत आहे. या ठिकाणी आपण बराच वेळ झाला आलात. या ठिकाणी आपला ही कुबेर नगरी कशी वाटली? खूपच सुंदर वाटली. एकदम उत्तम प्रकारचं काम आहे आणि याची जी कल्पना आहे ती मला खूप आवडली. मला वाटतं या ठिकाणी नांदेडच्या आणि लोह्याच्या अगदी जवळ आहे आणि आपण त्या कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती असो, तर काय सांगणार आपण त्या आपल्या लोकांना? खरं तर ग्रामीण भागात शिक्षणाचा एक मोठा विषय असतो. चांगल्या ठिकाणी रहदारी भेटणं पण एक विषय असतो. तर या कुबेर नगरी प्रोजेक्टमध्ये ग्रामीण भागातल्या मुलांसाठी एक उत्तम इंटरनॅशनल स्कूल येत आहे. पोदार इंटरनॅशनल स्कूल येत आहे. त्यांना ते अभ्यासाची संधी शहरात न जाता किंवा पालकांना त्रास न होता करायची एक संधी भेटली आहे. त्यासोबतच राहायला उत्तम पद्धतीनं शर्मा साहेब जे आहेत त्यांनी 20 वर्षापासून या रिअल एस्टेटमध्ये प्लॉट काढणे वगैरे असं काम केलेलं आहे. तर इथं त्यांनी खरंच दाखवून दिलंय की कसं या कामाने ग्रामीण भागात व सर्व जनतेला कसा त्याचा एक पॉझिटिव्ह डिफरन्स पडू शकतो आणि कसा त्याचा एक चांगलं काहीतरी त्याच्यातून निघू शकते. मला वाटतं आपल्या मतदारसंघामध्ये बरेचसे गाव आहेत, त्यामध्ये लोंढे सांगवीच्या बाजूला ही जी कुबेर नगरी भरलेली आहे. आज जरी या ठिकाणी आपल्याला कुबेर नगरी वाढ दाखली तरी येत्या काळामध्ये म्हणजे 1-2 वर्ष लागतील, पण 1-2 वर्षामध्ये या ठिकाणी 4000 ते 5000 लोकसंख्या या ठिकाणी वसणार आहे. असे एवढे घरं या ठिकाणी मला वाटते 26 एकरमध्ये ही प्लॉटिंग आहे. तर यामध्ये एक नवीन गाव वरच आहे. तर याबद्दल काय वाटतं आपलं? खूप मोठी संकल्पना आहे. त्याला विजन लागते, एक ड्रीम लागते, मेहनत आणि कष्ट आणि रिस्क टेकिंग वगैरे अशा बऱ्याच गोष्टी मनात ठेवून ते काळजात ठेवून करावं लागतात. मला हे खूप चांगलं वाटलं की म्हणजे एवढा मोठा प्रोजेक्ट कोणीतरी त्याचा विचार केला की आपण करू शकतो आणि ते त्यांनी इथं करून दाखवलेलं आहे. तर त्याच्याबद्दल मला फार आनंद आहे. आणि आजूबाजूचे जे लोक आहेत, लोंढे सांगवी, उस्माननगर, चिराडोन, हर्बल, टेकी, जोशी सांगवी, किवळा, हे सगळे आपल्या लोहा कंधार मतदारसंघातलेच आहेत. तर हे आपल्या लोकांनाच सगळ्यात फायदेशीर राहील असं मला वाटतंय. म्हणजे आपल्या गावामध्ये आणखी एक गावाची भर पडली म्हणायला काय हरकत नाही. हो हो. तर ज्यावेळेस कोरोना काळ होता त्यावेळेस ऑक्सिजनची नितांत गरज होती आणि प्रत्येकाला त्या टाइमला ऑक्सिजन कळला. तेव्हा शहरातून लोक खेड्याकडे येत होते, कोणी शेतात राहत होते, कोणी कुठं राहत होते. परंतु त्या संकल्पनेतून या ठिकाणी ऑक्सिजन मिळावा याकरता या ठिकाणी सतीश सुगणचंद्रजी शर्मा यांनी या ठिकाणी कुबेर नगरी टाकलेली आहे. तर नांदेड नगरी जवळपास मला वाटते भरतच आलेली आहे. तर या ठिकाणी हवेशीर जागा याबद्दल आपण काय म्हणताय? हो, हे तुमचं बरोबर आहे. जे पॉप्युलेशन डेन्सिटी आणि शहरावर आणि शहराच्या इन्फ्रास्ट्रक्चरवर प्रेशर पडते ते हे अशा प्रोजेक्ट तो प्रेशर रिलीज करतो. आणि जे प्रेशर पालकांवर असते की चांगल्या शाळेसाठी नांदेडला जाऊन राहायचं, किरायानं राहायचं, 5 वर्ष राहायचं, 10 वर्ष राहायचं, ते त्यांना बिलकुल करायची गरज नाही. तर या प्रोजेक्टने एक प्रेशर रिलीज पॉइंट पण होतो. ज्यांची शेतं आजूबाजूला आहेत त्यांना जवळ एक चांगली रहदारी मिळते आणि शिक्षणाचे प्रश्न पण सुटल्या जातात. जवळपास मला वाटतं गावांमध्ये आपला रस्ते असतील, नाले असतील, त्यानंतर ड्रेनेज असेल, शाळा असेल, कॉलेज असेल, हे सगळं काढावं लागतं. परंतु या ठिकाणी सर्व सुविधा या ठिकाणी त्यांनी स्वतः देत आहेत. बरोबर आहे ना. आता जसं आपला देश पुढे जात चाललाय, शहर पुढे जात चाललाय, जिल्हा पुढे जात चाललाय, तर अजून चांगल्या गोष्टी सगळेजण द्यायचा प्रयत्न करतात. या कुबेर नगरी प्रोजेक्ट मध्ये पण सर्वात आधुनिक, मॉडर्न आणि चांगल्या पद्धतीचे काम ते द्यायचा प्रयत्न करत आहेत. नक्कीच या ठिकाणी तरुणांचे आयकॉन आणि विक्रांतदादा शिंदे यांनी अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी माहिती दिली, जेणेकरून या परिसरातील जनतेला उपयोगी पडेल. या ठिकाणी लोहा तालुक्यातील लोंढे सांगवी परिसरातील कुबेर नगरी या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी लोहा कंधार मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष माजी आमदार माननीय श्यामसुंदरजी शिंदे यांच्या सुविद्य पत्नी तथा शकपाच्या महिला अध्यक्ष सौ आशाताई श्यामसुंदरजी शिंदे ह्या देखील या ठिकाणी आलेल्या आहेत या कुबेर नगरीमध्ये. त्यांचं स्वागत आहे. त्यानिमित्त या ठिकाणी आपण चर्चा करतो. ताई, आपल्या म्हणजे मतदारसंघामध्ये अनेक गावं आहेत,
त्यामध्ये लोंढे सांगवी एक गाव आहे आणि त्यामध्ये लोंढे सांगवीच्या एवढं दुसरं या ठिकाणी कुबेर नगरी एक गाव होत आहे. हो. काय सांगणार याविषयी? गुढीपाडव्याच्या निमित्ताने सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. सतीश जी शर्मांनी इथं कुबेर नगरी स्थापन करायचं ठरवलंय आणि त्यांनी सुरुवात केलेली आहे कामाला. तर 50 फूटचा म्हणजे मेन जो हायवे आहे त्याला लागूनच ही नगरी आहे आणि इथं 50 फुटाचा मध्ये रस्ता टाकलेला आहे. मध्ये प्रत्येक घरापर्यंत चांगला रस्ता जाणार आहे. सगळ्यांना प्लॉट परवडणारे आहेत. विशेष म्हणजे सगळ्यात आनंदाची बातमी की पोद्दार इंटरनॅशनल स्कूल इथं येणार आहे. म्हणजे इथल्या सगळ्या प्लॉट धारकांना त्यांच्या मुलांना त्या इंटरनॅशनल स्कूलचा लाभ घेता येईल. चांगली शाळा आहे. आजूबाजूच्या सगळ्या गावांना त्या शाळेत मुलांना शिकता येईल. नाहीतर आपल्याकडं जिल्हा परिषदेच्या शाळेची बोंबाबोंब आहे, तर इंटरनॅशनल स्कूल सारखी स्कूल इथं आपल्याला येते. त्याचा मला आनंद आहे. आणि मोठी कुबेर नगरी जवळजवळ 30 एकरमध्ये ती उभी राहते. शिवाय सगळ्यांना 10-10 लाखामध्ये मला वाटतं ते प्लॉट्स पडतायत 1000 स्क्वेअर फीटचे. तर सगळ्यांना मध्यमवर्गीयांना सगळ्यांना परवडण्यासारखं आहे. शेतकऱ्यांना परवडण्यासारखे ते प्लॉट्स आहेत. तर बुकिंग करायला काहीच हरकत नाही असं मला वाटतंय सगळ्यांनी. मला वाटतंय नांदेड शहरामध्ये जवळपास सर्वच वस्त्या भरलेल्या आहेत, सर्वच नगर भरलेले आहेत. नांदेड गच्च झालं म्हणायला काय हरकत नाही. नांदेड सध्या वातावरणामुळे दूषितही झालं म्हणायला काय हरकत नाही. परंतु या ठिकाणी कोरोना काळामध्ये हे लक्षात आलं की नांदेडची परिस्थिती काय आहे आणि त्या टाइमला ऑक्सिजन घेण्यासाठी जी जनता आहे ती सैऱ्या वैऱ्या बाहेर शेतात असेल कुठं गावोगाव असेल जात होती. तेव्हा या ठिकाणी कोरोनासारखा काळ तर येऊच नाही, परंतु आपली शरीर आणि आपली प्रकृती सुदृढ राहण्यासाठी कुबेर नगरीमध्ये ज्याने कोणी प्लॉट घेईल, मी आतापर्यंत हेच सांगत आलो की ज्याने कुबेर नगरी मध्ये प्लॉट घेईल त्यानं 5 ते 10 वर्ष त्याचं आयुष्य लांबलं म्हणायला काय हरकत नाही. याबद्दल आपलं काय प्रतिक्रिया? हो, कारण आजूबाजूला सगळी शेती आहे ना, तर शेती असल्यामुळं अर्थातच स्वच्छ हवा तुम्हाला मिळणार आहे. आणि शहरापासून लांब म्हणजे गर्दी, सगळ्याच प्रकारचं प्रदूषण, सगळ्याच प्रकारच्या प्रदूषणापासून तुम्हाला लांब राहता येईल. शिवाय सगळ्यांना एकत्र पण राहता येईल, एकत्र एन्जॉय करता येईल अशी ही नगरी आहे. सतीश सुवर्णचंद्रजी शर्मा यांनी जी टाकलेली ही कुबेर नगरीची प्लॉटिंग आहे ते मला वाटतं या ठिकाणी तरोडा नाक्याचे या ठिकाणी खरेदीला येणार नाहीत, परंतु लोहा असेल, कंधार असेल, मुखेड असेल, इकडं शिराढोणा असेल, म्हणजे आपल्या मतदारसंघातले जवळपास सर्वच लोक, मतदारसंघातील जनता या ठिकाणी प्लॉटिंग खरेदीसाठी येत आहे. तर त्यांना काय तुम्ही सांगणार आहे? चांगलं आहे. म्हणजे कसं आहे की तुम्ही प्लॉट इथं घेतलं तर एकतर तुम्हाला नवीन घर राहायला मिळेल, कारण गावात आता सगळ्या गर्दी झालेलीच आहे. गावात गर्दी झाली म्हणण्यापेक्षा समजा एखाद्या पाटलाचा वाडा आहे तर त्यांना 2 मुलं, त्यांची 2 मुलं, तर ती मुलं इथे येऊन राहू शकतात आणि त्यांची मुलं चांगल्या शाळेत शिकू शकतात. शिवाय आपल्या गावाच्या जवळ आणि स्वच्छ हवामानामध्ये. नक्कीच या ठिकाणी आपल्या जवळपासच्या परिसरामध्ये मोठा हॉस्पिटल नाही किंवा या ठिकाणी मोठं कॉलेज किंवा इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल नाही आणि जवळपासच्या शिराडोना असेल, जवळपासच्या बऱ्याच कमीत कमी 10 ते 15 किलोमीटर अंतरावरून लोक नांदेडला शिक्षणासाठी जातात, शिक्षण घेण्यासाठी. कारण शिक्षण ही काळाची गरज आहे आणि शिक्षण घेणं हे आवश्यक आहे. तर शिक्षणासाठी लोक नांदेडला जात आहेत. परंतु आज आपल्या या ठिकाणी कुबेर नगरीमध्ये जर ही शाळा झाली तर जवळपासच्या कुणाला बी नांदेडला जायची गरज पडणार नाही, तर जवळच या ठिकाणी शिक्षण येत आहे. म्हणूनच म्हणते की शाळा झाली नाही, होणारच आहे. पोद्दार स्कूल इंटरनॅशनल स्कूल खूप चांगली स्कूल आहे, त्याचं स्टँडर्ड खूप चांगलं आहे. तुम्हाला नांदेड शहरातच जायची गरजच नाहीये, तेवढ्या गर्दीमध्ये जायची गरज नाही. आजूबाजूच्या सगळ्यांना खूप जवळ पडेल. शिवाय हायवे असल्यामुळे 5-10 मिनिटातच तुमची शाळा येईल. इथल्या तर सगळ्या होईलच. स्थानिक जे राहणार आहेत आता इथं जे प्लॉट सगळे बुक करतील त्यांना तर पावलाच्याच अंतरावर राहील, पण आजूबाजूच्या गावच्या लोकांना सुद्धा ती शाळा खूप जवळ पडेल. आणि त्यानिमित्ताने तरी म्हणजे आपल्या मुलांना, ज्यांना नातवांना, आत्ताच परवा एक जण आलं होतं की ताई मला माझ्या नातवांना शिकवायला नांदेडला राहायचंय, तर नांदेडला राहायची गरज नाही, इथं तुम्हाला परवडेल, राहायला पण परवडेल, स्वच्छ हवामान मिळेल आणि चांगलं एज्युकेशन मिळेल, जे महत्वाचं आहे. शिक्षण अगदी सगळेच आजकाल शिक्षणालाच महत्व देतात, ते खूप महत्वाचं आहे आणि ते इथं चांगलं मिळेल तुम्हाला. नक्कीच कुबेर नगरीमध्ये शिक्षणाबरोबर ऑक्सिजनची देखील विशेष या ठिकाणी जे वातावरण आहे ते चांगलं असल्यामुळे सगळं सोयी सुविधाची सीर या ठिकाणी ही कुबेर नगरी आहे. सतीश सुवर्णचंद्रजी शर्मा यांनी जे या ठिकाणी कुबेर नगरी वसवलेली आहे, आज जरी या कुबेर नगरीला आपण कुबेर नगरी म्हणतो असलोच तरी 2 ते 3 वर्षामध्ये या ठिकाणी या कुबेर नगरीला कुबेर नगरी गाव म्हणावं लागत आहे आणि या मतदारसंघामध्ये आपले हे मतदार देखील होतील असं मला वाटतंय. काय म्हणताय याविषयी? सतीशचे मतदार होतील.
सतीश जी त्यांना म्हणतील त्यांना ते मतदान करतील. सतीश जी आपको बहुत बहुत बधाई. आप बहुत आगे जाइए, ऐसे बहुत सारी नगरियां हमारे इधर आप तैयार करें, ऐसी मैं आपको बहुत बहुत बधाई देती हूँ. या ठिकाणी सीएम न्यूज साठी संजय कुमारजी गायकवाड. धन्यवाद.